दिल्लीमध्ये संसद भवनाच्या पायऱ्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांचं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अदानी यांच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी त्या ठिकाणी सुरू आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थितीत इंडिया आघाडीचं हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्याची आपण हे दृश्य पाहतोय। किसी कारण से किसी मुद्दे को लेकर सब लोग बाहर रहे, उस समय हाउस चलाकर महत्वपूर्ण बिल को पारित कर लें। दूसरी तरफ किसानों का आंदोलन चल रहा है, किसान अपनी मांग को लेकर धरने पर बैठे हैं और सुप्रीम कोर्ट ने कहा है कि आप आंदोलन कीजिए लेकिन इससे आम आदमी को तकलीफ नहीं होना चाहिए। बिल्कुल आम आदमी को तकलीफ नहीं होना चाहिए तो हम भी चाहते हैं, हम लोग भी, लेकिन किसान हमारे देश में ये किसानों का देश है, मैक्सिमम आबादी जो है वो किसान है, तो ऐसे में उनकी मांगों को भी देखा जाना चाहिए। जिस तरह से दिल्ली में हुआ था 3 काले कानून के खिलाफ, एक बार जब बहुत बड़ी तादाद में किसान आए थे, उस समय आपने देखा कि किस तरह से भाजपा सरकार ने उन्हें कुचलने का काम किया, कितने लोगों की मौत हो गई, और उस पर भी उनको मतलब उस चीज़ को फिर से दोहराने की कोशिश हो रही है। हम चाहेंगे कि किसानों के आंदोलन को गंभीरता से लिया जाए और इसमें केंद्र सरकार पहल करे। जी। तर आपण सध्या ही दृश्य पाहतोय। दिल्लीमध्ये संसद भवनाच्या पायऱ्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांचं आंदोलन सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली, काय घोषणाबाजी नेमके खासदार या ठिकाणी करतायत? काल देखील या संदर्भात सर्व इंडिया आघाडीतील जे खासदार आहेत त्यांनी अदानी यांच्या संदर्भामध्ये घोषणाबाजी केली होती। त्यानंतर सभागृहाचं कामकाज जे आहे तहकूब करण्यात आलं होतं। आज सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी सर्व इंडिया आघाडीचे जे खासदार आहेत त्या सर्वांनी संसद परिसरामध्ये अदानी यांच्या विरोधात प्रदर्शन केलेलं आहे आणि संसदेच्या मकरद्वाराजवळ हे प्रदर्शन सध्या सुरू आहे आणि अत्यंत सरकारच्या विरोधात तीव्र भावना या विरोधकांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकंदरीत जर पाहिलं तर संसदेचं हे अधिवेशन अदानी यांच्या मुद्द्यावरती गाजताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यावरती आता सत्ताधारी पक्षाच्या वतीनं काही तोडगा काढला जातोय का हे पाहणं महत्वाचं आहे। कारण एकीकडे शेतकऱ्यांचं आंदोलन देखील नोएडा या परिसरामध्ये सुरू आहे। इकडे जर पाहिलं तर संबल भागामध्ये हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत आणि त्यानंतर जर आता पाहिलं तर आज होणारे जे आंदोलन आहे या पार्श्वभूमीवरती सरकारच्या वतीने काय सांगितलं जात आहे हे पाहणं महत्वाचं असेल। नक्की शिवाजी, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।